या ठिकाणी बाजार समितीमध्ये जी मकाची खरेदी चालू आहे बाजार समितीची ती 1500 ते 1200 ते 1600 ते 1700 रुपये या अशी यांची चालू आहे. तरी ही खरेदी शेतकऱ्यांना परवडत नाही व शासनाने 2400 रुपये जी खरेदी चालू करायची आहे ही जाहीर केली 30 नोव्हेंबरपर्यंत ही चालू व्हावे, परंतु अद्याप शासनाकडून कुठलीही पोर्टलला इथं खाली काही आलेलं नाही. ते सर्व संगणकीत करून बघितलं परंतु चालत नाही. तरी शासनाने या खरेदीसाठी शेतकऱ्यांकरिता मुदतवाढ दिली पाहिजे आणि 100% ही खरेदी जी 2400 रुपयाची मका आहे ही 100% खरेदी झाली पाहिजे शेतकऱ्यांची, असे एक मी शेतकरी या निमित्तानं विनंती करतो. राज्य शासनाकडून दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मका खरेदीसाठी नोंदणी सुरू झालेली आहेत आणि 3 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर अशी मुदत देण्यात आलेली आहेत. मात्र आज 27 नोव्हेंबर असून या ठिकाणी येवला येथील खरेदी विक्री संघाचं जे नोंदणीसाठी या ठिकाणी कार्यालय देण्यात आलेलं आहेत. या ठिकाणी जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांना रोज हेलपट्टे मारावे लागत आहेत, कारण की या ठिकाणी नोंदणीसाठी पोर्टलच राज्य शासनाकडून अद्याप सुरू झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी आपल्याला हेलपट्टे मारावे लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत. कारण की बाजार समित्यांमध्ये जर बघितलं तर मका जी आहे तर ती 1200 ते 1700 रुपये इतक्या कमी बाजारभावाने खरेदी केली जात आहेत. मात्र राज्य शासनाकडून 2400 रुपये इतका हमी भाव जो आहे तर तो जाहीर करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर ही मक्याची नोंदणी जी आहे तर ती पोर्टल सुरू करावं नोंदणीसाठी आणि ह्या नोंदणीसाठी राज्य सरकारने जे तर ते मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी जी तर ती मका उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. उमेश पारिक, TV9 मराठी, येवला, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.